लालू इथं झोपायची जागा केली आहे. लालूने आजकाल इथं झोपायची जागा केली. किती दिवस दुखणं राहतं लालूचं काय माहित. आता दादा घेऊन निघालाय बघा दवाखान्यात. काल पट्टी पण काढली होती सगळी, परत बांधल्या दादाने. रोहन दादाच्या मागं काम लागले बघा लालूला घेऊन जायचं. दवाखाना काही संपत नाही लालूचा. आपल्या पूजा वगैरे झालेली आहे, छानपैकी सगळं केले. स्वयंपाकाचं चालू आहे, स्वयंपाक करायचा आहे. आत्ता बऱ्यापैकी इथलं काम सगळं उरकून घेतले. दूध वगैरे तापवून घेतले. तर म्हटलं पहिलं दूध वगैरे तापवून घ्यावं आणि मग बाकीचं कामं करावं, कारण उन्हाळा खूप आहे. दूध खराब होतं लगेच. दूध गरम करून फ्रीजमध्ये ठेवावं. पपई आणली होती भाजीवाल्या दादाने, ताई तुम्ही पपई खावा म्हणून. तर बघा ह्या पपईचं काय अवस्था झाली. इथं ठेवले, लक्षातच नाही ह्याच्यावर झाकण होतं. नाहीतर मी आणि कुंभार मॅडम आवडीनं खातो आम्ही दोघी. पण ही पपई झाली आता खराब. चिंचा पण दिल्या होत्या, चिंचा आहे तर चिंचा काही खराब नाही होणार, पण आहेत बघा चिंचा हे वरणात वगैरे टाकायला. कारण तुरीची डाळ असेल तर चुलीवर शिजवलेली, त्याच्यामध्ये टमाट्याच्या ऐवजी चिंच टाका. उन्हाळ्यामध्ये खूपच छान वरण होतं. दळणं करायचेत आज, दळणं दळायचेत कारण गिरणी लावायची पिठाची. अमृता आलेली आहे इकडं. काय चाललंय? इचलली का डोकं वगैरे? छान. हो नाश्ता झाला का? हो पोहे. पोहे खाल्ले तू? हो. बर. शांत असते ती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणा आणा, ठेवा ठेवा घरात ठेवा. आता ऊन खूप झाले, उन्हाच्या आधी सगळं करून घ्यायचंय बघा. तोंड अशा कळ्या लागल्यात आणि इकडं पण फुलं लागलेत, कळ्या लागल्यात मस्तपैकी. छान वाटते खरंच. खूपच फुलं लागतात आज आपल्या ह्या छोट्याशा गार्डनमध्ये आपल्या झाडांना. आणि भाजी करून घेतली. आत्ता चवळीचा रस्सा केला मी. चवळीची भाजी केली आहे. भिजवली होती रात्री चवळी आणि सकाळी शिट्ट्या घेऊन हा चवळीचा रस्सा करून ठेवला. इकडं भात झालेला आहे आणि ही वांग्याची लपतपीत भाजी करणार आहे, सुक्की भाजी करणार आहे. गौऱ्या घातल्यात, भाजी शिजते. मोनाजी खूप मदत करते आजकाल. टणटणीत आहे. हा एकदम फिट. फिट. छान, असंच रोज म्हणायचं. हा काय करतोय इकडं? बसलाय. रामकृष्ण हरी. नमस्ते ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. अरे बापरे, तुला बी येतं का रामकृष्ण हरी म्हणायला? चहा पाणी केला? काय खाल्लं तू? पोहे आणि चहा पिला. बर. शांत इथं बसलेला असतो तू खुर्चीवर, पाण्याची बॉटल वगैरे घेऊन. काय बरं आहे का तू? बरं आहे. बर. एवढेच आहेत का कांदे मावशे? हा, त्याच्यातले पण कांदे ना खाली घेऊन आहे ना. काल पाऊस आला होता, भिजले नाही ना. गाडीवर कागद झापायचा आहे. त्या लाल्याला घेऊन दवाखान्यात जात आहेत ना गाडीत. आता किती दिवस न्यावं लागतं अजून काही माहिती नाही. खराब तर झालंय, खात नाहीये काही. आणि काल काय केलं, जरा चांगलं वाटलं का दिवसभर बाहेर होतं, दिवसभर. आणि त्या उन्हाने परत ताप आले त्याला. आता अजून काय करायचं. हा चाललाय बारका. हा दादा काळजी. काल पण घेऊन गेले, काळजी पण घेतात, पण ती काय करतो बाहेर हिंडायला गेलं की परत आजारी पडते. हा ऊन गरम आहे ना आता खूपच. उन्हाळा कसलाय मग काय तर. ती पण कांदे मावशी निवडून ठेवा. ठेवतो ना. गाडीवर कागद झाकायला लावावं लागणार आहे. हा कसं होईल त्या गाडीचं, किती खराब होईल ते. कागद इथं टाकलाय. हा टाकलं. शेण आलं होतं भरपूर, गौऱ्या लावल्यात. आता हे जरा म्हटलं ऊन पडलं नाही, वाळवून पोत्यात भरून ठेवा, म्हणजे पावसात भिजल्या तर हे सगळ्या गौऱ्यांचं शेण होऊन जाणार. आणि गौऱ्याशिवाय स्वयंपाक नाही. आता एवढे लाकडं आहेत, फोडून घ्यायचे. ते आजोबा अजून आले नाही आहेत. म्हटलं कधी येतात काय माहीत, नाही का. फोडून घ्यावं. सरपणच नाही आहे ना मावशी आता? नाही ना. सध्या गौऱ्यावर चालू आहे सगळं आपलं. चिमण्यांना पाणी ठेवले. जरा ते चिमण्यांचं मंदाई अजून भरून ठेव ग धुवून. तांदूळ टाकलेले खाल्लेच नाहीत वाटतं सकाळी. तसंच पायदुळी तुडवतोय सगळे आपण. वरचं सगळं झालं का मावशी? आंघोळ्यात झालं. आणि मी काल लक्ष्मी आजीचे जरा कपडे धुवून टाका म्हणजे ते वाश यायला होता. अक्काला सांगितलं होतं. धुतलं ना तिचं स्वेटर ते धुतलं. ठीक आहे. तू पण आंघोळ करा जा. हा आंघोळ करा. कुठल्या तिकडं जायचंय तुला? बरोबर विचारते मी. येणार आहे तुम्ही? बर.
तू एकटा जाणार का आई बरोबर? एकटा जातो एकटा जातो? न्यायला येतील ना. हा येणार आहेत न्यायला. तेवढं फोन करून सांगा. हा फोन करून सांगा तेवढं. बर बर सांगते. तू नाही सोबत नाही राहणार का? नको, इथं लय अवघड आहे सर. कसं का बरं अवघड आहे? संडाचा अवघड, बाहेर बसा आराम करा गावात नाही, हा बाहेर बसायला लागते. का बरं बाहेर बसायला लागते? काय तर बायकांचं आहे ना हे. ऐकलीस का मावशी किती हुशार आहे, बघितलीस का? तू एकटाच गडी आहे ना इकडं. हा म्हणून तुला तुझ्या मित्रांमध्ये जायचंय का? सगळे तुझ्यासारखे असतील माझ्यासारखं तिकडं जायचंय? तिकडं जायचं. इथं नाही राहायचं? माणसांचं बरं असते ना. आ माणसांचं बरं असते ना. हा हे आपण बायकांचं राहणार, सगळं आंघोळीचं अवघड, याचं अवघड, सगळं अवघड. हुशार आहे बघ. संडासचं अवघड, झोपायचं अवघड. सगळं कळते रे राजा, तुला काय करू आता, बघते बी. बघा मी त्याला आज बोलवते तुला. मी तिकडे छान राहा पण, तिकडे तू चांगला तुम्ही, चांगला राहतो. चांगला राहतो. हा ठीक आहे. ठीक आहे. एक ते टावेल एक पाहिजे होता, बर. आणि हँडर पॅन्ट एक पाहिजे, आणि बन्यान एक पाहिजे. बनियान बर बर एवढं द्या. बर बर देते देते. बरमुडा देते, टी शर्ट देते तुला. हा अंडर पॅटर्न ते बनियल छोटं आणावं लागेल मला, आणावं लागेल. पण ती आता बारक देते. बारकं आहेत द्या. दादाचे आहेत मी देते कपडे. हा हा द्या. हा आंघोळ कर थोड्या वेळाने. हा हा हुशार आहे तसा, खूप हुशार आहे, त्याला सगळं कळतं. इथं त्याला कळते ना, लय झालेत ना वरती आजी लोक, 20 लोक आहेत आजी लोक आपल्याकडं. आणि तो कुठं काय करणार ना, त्याला पण वाटत असेल ना कसं तरी, आहे का नाही? बघ कसा म्हणतोय म्हणून आजी म्हणतोय इथं सगळं बायकांचं आहे. आता डोक्यात आलं. हा तेवढं बोलला तेवढं खुश बरे. डोक्यात आलं त्याच्या. नाही येत असेल ते, काय एवढं हे नाहीये ग, पण काय करणार बिचारा, आहे का ना? कुठं चाललंय मा? दवाखान्यात चाललंय. पाणी फक्त प्यायचंय बघ रोहन. रोहन निघालाय दवाखान्यामध्ये घेऊन. त्याला ह्या सुटकेसमध्ये घेऊन जातो तो. मग चला आजीला म्हटलं थोडंसं मला शिमला मिरची कापून द्या, कारण ते जे आजी आणि एक मुलगा आपल्याकडे आलेला आहे त्यांना येणार आहेत ब्रदर घेऊन जायला, कारण ते एकमेकाला सोडून पण राहू शकत नाही. तर म्हटले, मग म्हटलं ब्रदरला या तुम्ही आणि बघा त्यांचं काय होते का, सोय करा. तर ब्रदर म्हटले येतो. म्हटले मॅडम तुम्हाला ते एक दादा येणार आहे न्यायला, तुमच्या दोघांची सोय होईल, कारण तू त्याला सोडून राहू शकत नाही, बरोबर ना? आणि आपल्या इथं तू बघितलंय 3 दिवस झालं, कसं वाटलं तुला इथं? मला बरं वाटलं, कारण काय माहिती माझ्यानं होईना हो, मला इकडे तिकडे हालायला होईना झाले. कारण माझं माझे पूर्ण सांधे दुखतात माझे. हा ना, तुला तो त्रास आहे, तुला होत नाही ते ठीक आहे, पण तू याला सोडून नाही राहू शकत, बरोबर? तू मुलांपासून पण वेगळं कुणामुळं झाली? त्याच्यामुळेच झाले. ह्याच्यामुळं झालीस. आणि आज परत तुमच्या मायलेकराची मी ताडातोड नाही करणार आहे, कारण माझ्या ओळखीतलं चांगलं आश्रम आहे, एक ब्रदर आहेत आणि भुईटी आहे ती, म्हणजे तुला पायऱ्या चढायला उतरायला होणार नाही. आणि काय होईल, तुला त्रास होईल चढायला उतरायला म्हटलं की. हा ना, म्हणून मग असं भुईटी आश्रम आहे, काही पायऱ्या नाही आहेत, काय नाही आहे, असं खाली आहे. आणि तुझ्यासारखेच बरेचसे लोक आहेत तिथं. तर तुम्हा दोघांना मी तिथं सोय करते, ते घेऊन जातील तुम्हाला. हां काळजी करू नको, तिथं व्यवस्थित राहा. म्हणजे इथंच आहे, माझ्यापासून एक 10-12 किलोमीटरवर आहे. मीही येईल तुम्हाला भेटायला काय. आणि ह्याची तर लई इच्छा आहे, मला म्हणतो जायचंय इकडं. मला आईला सांग मला बापांच्या आश्रममध्ये पाठव, मला इथं बायकांमध्ये जमना. वरले गेले की खाली जमतात, खाली आलो की वर जमतात. ते बायका गडबडल्यावणी करायला लागल्यात ग, बघून जरा त्याला. नाही बायकांना कोणाला धक्का मारणार नाही, तू कोणाला धक्का लावून घेत नाही. तसं नाही, तो खूप चांगला मुलगा आहे, तो तर विषयच नाही. ते त्या लेकराला बोलायचं पण नाही आपण एखाद्या, पण ह्यांना बी थोडंसं वेगळं वाटत होतंय. हा वरती आला की आवडल्यागत होतंय. आणि ह्यांना त्रास नको, मी चालायसारखी नाही म्हणून मी हाक मारते वरती. काय द्यायचं म्हटलं, मग या लोक मला बडबडतात, त्याला कशाला बोलवते, तू जाणार काय. त्याला घाबरायला लागलेत ग, घाबरायला लागलेत जरा. काय होतं, जरा हा बघतो ना हसतो, वेगळं जरा बघतो ना हसतो, जरा वेगळं. त्याला तेवढं एक शिकवलंय मी, माणसाकडे कधी रागाने बघायचं तर हसायचं. ते तसं तो हसतो बघितलं की.
तर तुम्हाला मी आज एक खोर आणायला सांगणार होती ते दाढी बनवायचं. नाही 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 मी सगळं देते तुला. आणि जाताना ब्रदरकर माणसं आहेत, दाढीचं भरपूर सामान आहे ब्रदरकर. मी त्यांना सांगेल की ह्यांचं एवढं करा आणि ह्याचं सगळं करतील, कळलं तुला. आणि तुला तिथं दवाखाना जवळ आहे मटकर सरांचा, पहिलं तुला मी दवाखान्यात न्यायला लावते.